सर्वसामान्य अंग म्हणून जो जगतो तो पूर्ण होतो. जो स्वतःला शून्य समजतो तो पूर्णात पूर्ण होतो. समाजातील सुखदुःख, आपदा, संघर्ष यांच्याशी जो जवळकीचं नातं सांगतो तो समृद्ध होतो. पुस्तकाव्यतिरिक्त जगात असलेलं असीम ज्ञान जो घेतो आणि समाजाला ते देण्याचा प्रयत्न करतो तो अनुभूती संपन्न शिक्षक होतो. आमचे वैद्य गुरुजी यासाठीचे एक तंतोतंत उदाहरण आहे. गावातील नात्याने ते आमचे आजोबा असले तरी आम्ही त्यांना गुरुजीच म्हणायचो. आमचं गाव शहरापासून 20 किलोमीटरवर दूर, शिक्षणापासून, सोयीसुविधांपासून, दळणवळणाच्या साधनांपासून, वैद्यकीय सेवांपासून 35 वर्षांपूर्वी अगदी तुटलेलं होतं. त्यामुळे गावातील मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा होता. 7वीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहायचा. काही मुलं शाळेत जायची, काही सोडून द्यायची. मुली विशेषतः शिक्षणापासून वंचित राहून जायच्या. गुरुजींनी वरुडला जागृत नवयुवक शिक्षण संस्था उभी केली. तिथे शहरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला, पण आपल्या गावातील मुलं शिक्षण घेऊ शकत नाही याची खंत गुरुजींना वारंवार राहत होती. आणि मायमातीचं ऋण फेडण्यासाठी गुरुजींनी गावात छोट्या बिल्डिंगमध्ये का होईना, कच्च्या बिल्डिंगमध्ये का होईना शाळा सुरू केली आणि आमच्या शिक्षणाची सोय झाली. विशेषतः मुलींचं शिक्षण समोर सुरू झालं, गोरगरिबांचं शिक्षण सुरू झालं आणि पिढी समोर घडत गेली. त्यातून एक समृद्ध समाज तयार झाला. सावंगी गावाने समाजहितासाठी त्यासाठी पिढ्या निर्माण केल्या. गुरुजी केवळ शाळा काढूनच थांबले नाही, तर त्यांनी वाचनालयही उघडले. त्या वाचनालयात सगळ्यांच्या वाचनाची, स्पर्धा परीक्षांसाठी जाणाऱ्या मुलामुलींची सोय झाली आणि तिथूनही समाज घडत गेला. यासाठी समाजाचे आणि केलेल्या या उपकारांचे आम्ही वैद्य गुरुजींशी नेहमी आपुलकीचे नाते ठेवू, ऋणी राहू. तुमचे ऋण फेडतो म्हटलं तरी फिटणार नाही. गुरुजी, तुमचा हा वारसा आम्ही अखंड चालू ठेवू. आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन.